एकता भूतकाळातील सगळ्या आठवणींमध्ये हरवली. आरव तिच्यापेक्षा पूर्णपणे वेगळा, ज्याच्याबद्दल तिने कधी कल्पनाही केली नव्हती की तो तिच्यात अशी आग पेटवेल. तो त्या सगळ्या गोष्टींवर प्रेम करायचा ज्यांचा ती तिरस्कार करायची, आणि तरीसुद्धा ती त्याच्या प्रत्येक अनुभवासाठी तयार होती. ती फक्त त्या वेदनेचा शेवट करू इच्छित होती जी तिला आत्तापर्यंत छळत आली होती. आणि आरव तो होता जो त्या काट्यांना चिरडू शकला असता. आरवने कार थांबवली आणि ते त्याच्या घरासमोर उभे राहिले. ही पहिलीच वेळ होती की त्याने एखाद्या मुलीला आपल्या घरी आणले होते. त्याच्या पूर्वीच्या सगळ्या गर्लफ्रेंड्सला फक्त त्याचा फ्लॅट किंवा हॉटेल रूमपर्यंतच प्रवेश होता, घरापर्यंत नाही. पण एकताच्या बाबतीत त्याला यापेक्षा योग्य ठिकाण वाटलंच नाही. गंमत म्हणजे तीच एकता जी त्याच्या घरात असंख्य वेळा येऊन गेली होती, तीच शेजारची नर्ड. ती कधीच त्याच्या आवडीची नव्हती. आरवला अनुभवी, धाडसी मुली आवडायच्या, पण एकतासाठी त्याला मर्यादा मोडायच्या होत्या. क्षितिजा पलीकडे जायचं होतं, कारण हा त्याच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू होणार होता. एकता चकित झाली. आरव, आपण इथे काय करत आहोत? हा आपलाच परिसर आहे. तुझं घर, माझं घर शेजारीच. कोणी पाहिलं तर? आरव कारमधून उतरला आणि तिचं दार उघडलं. रिलॅक्स बर्ड, आता मध्यरात्र उलटली आहे. सगळं शेजार झोपलंय. आपले आईबाबा माझ्या फार्म हाऊसमध्ये आहेत आणि टीना ईशांसोबत आहे. म्हणजे इथे फक्त तू आणि मी. आरवने आपला हात पुढे केला. एकताने त्याच्या मजबूत बोटांकडे पाहिलं आणि हलकेच आपला हात त्याच्या हातात ठेवला. दोघंही शांतपणे घरात गेले आणि पायऱ्या चढत थेट आरवच्या खोलीत गेले. एकता आधीही अनेकदा आरवच्या खोलीत शरारतीसाठी आली होती, पण आज पहिल्यांदाच तिला त्या खोलीतली वेगळी पुरुषी झलक जाणवली. प्रवेशद्वाराच्या बाजूला 56 इंची LED TV लावलेला होता. मध्यभागी काळ्या नायलॉनच्या बेडशीटने झाकलेला किंग साईज बेड होता. उजव्या भिंतीवर त्याचा संगणक टेबल आणि असंख्य फाईल्स ठेवलेल्या होत्या. बेडच्या दोन्ही बाजूंना बागेकडे पाहणारी 4 मोठ्या खिडक्या होत्या. बेडच्या वर मोहगनी लाकडाच्या फ्रेममध्ये बसवलेला त्याचा काळा पांढरा मोठा पोर्ट्रेट लटकत होता. डाव्या भिंतींवर एक दरवाजा त्याच्या कपाट आणि बाथरूमकडे जात होता. संगणक टेबलच्या शेजारी एक छोटं विंटेज आरसा देखील होता. आरवची खोली एकताच्या खोलीपेक्षा जवळजवळ 3 पट मोठी होती. खोलीत असंख्य गिफ्ट बॉक्सेस आणि फुलांचे बुके पडलेले होते, पण त्या सगळ्यांमध्ये आरवने निवडलेली ती एकता. यामुळे तिच्या मनात उत्सुकता तर निर्माण झालीच, पण त्याचबरोबर थोडीशी भीतीही वाटू लागली. आरवने आपला टक्स कोट काढला आणि कपाटात ठेवण्यासाठी आत गेला. बाहेर आला तेव्हा एकताने पाहिलं की त्याने शर्टचे वरचे 2 बटणं आणि डायमंड कम्प्लिक्स काढले होते. शर्ट सैल सोडलेला होता. त्याने दिवे बंद केले आणि एकता किंचाळली. काय झालं? आरवने विचारलं. कृपया लाईट चालू कर ना आरव, प्लीज. तिच्या आवाजात घाबरटपणा स्पष्ट होता. आरव खिडक्यांकडे गेला. ठीक आहे एकता, मला माहीत आहे तुला अंधाराची भीती वाटते. मी खिडक्या उघडतो, चांदणं पुरेसा प्रकाश देईल. आरव हळूहळू तिच्याकडे चालत आला. एकता थोडी अस्वस्थ झाली आणि वळली. तिची नजर आरशातल्या स्वतःच्या प्रतिमेकडे गेली. ती स्वतःकडे पाहतच राहिली. आज ती पूर्णपणे वेगळी दिसत होती. तेव्हाच तिच्या मनात आजीचे शब्द घुमले. आपला खरा राजकुमार शोधायचा असेल तर आधी स्वतःला राजकन्या मानायला शिक. तिचा आजचा पोशाख असा होता की कोणत्याही उच्चभ्रू पार्टीत जाणाऱ्या मुलीचं तो स्वप्न ठरला असता. पण श्रीमंत घरात जन्मूनही एकताने असा पोशाख कधी घातला नव्हता. आज ती खरोखर राजकन्येसारखी दिसत होती, जिच्या आयुष्यात आता तिचा राजकुमार येणार होता. ती आरशात स्वतःकडे पाहत होती. एक राजकन्या जी आता आपल्या राजकुमाराला शोधायला तयार होती. 2 मजबूत हातांनी तिच्या बाहू पकडल्या आणि तिला दिसलं की आरवही तिच्या प्रतिबिंबाकडेच पाहत होता. त्याने तिच्या मानेवर हलकं चुंबन घेतलं. तयार आहेस? तो विचारतो. एकताने मान हलवली. त्याने तिला फिरवलं आणि ती एक पाऊल मागे सरकली. आरव पुढे आला आणि ती पुन्हा मागे गेली. तिच्या पाठीचा कणा भिंतीवर टेकला. एकताने घोट घेतला आणि सुटण्याचा प्रयत्न केला, पण आरवचे हात भिंतींवर तिच्या दोन्ही बाजूला आले आणि तिला अडवलं. ती हसली आणि एका क्षणात आरवने त्यांच्यामध्ये असलेलं थोडं अंतर मिटवलं. त्याच्या उष्ण ओठांनी तिच्या ओठांवर ताबा मिळवला. एकताने यावेळीही त्याच्या चुंबनाला उत्तर दिलं. तिचे हात त्याच्या शर्टच्या कडेवर गेले, पण आरवने तिचे हात अलगद पकडले आणि वर नेले. त्याचे ओठ तिच्या हनुवटीपासून तिच्या गळ्यापर्यंत सरकले, जिथे तिच्या गळ्यातील लॉकेट हलके हलत होतं. त्याने तिच्या खांद्यावर हलकं चुंबन घेतलं आणि तिच्या त्वचेला स्पर्श करत तिच्या अंगावर शहारा उठवला. एकताच्या ओठातून हलका उसासा बाहेर पडला आणि आरवने तिला घट्ट आपल्या मिठीत ओढलं. त्या क्षणी सगळं जग जणू थांबलं होतं. फक्त त्यांच्या श्वासांचा आणि हृदयाच्या ठोक्यांचा आवाज हवेत मिसळला होता. आरवने एकताला अलगद उचललं
आणि तिला बिछाण्यावर बसवलं. त्याने तिचे बूट काढले आणि बाजूला ठेवले. तिच्या पायांवर हलकं गुदगुल्या करताच एकता हसली. तिचं हास्य पाहून आरवही हसला. ती हसता हसता त्याच्या शर्टच्या कॉलरला धरते, पण त्याने तिचा हात पकडून तिच्या मनगटावर हलकं चुंबन घेतलं. हे हसू इतक्या दिवस कुठे लपलं होतं? तो हळू आवाजात विचारतो आणि तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतो. मग त्याने तिला पुन्हा अलगद झोपवलं आणि तिच्या जवळ येऊन तिच्या डोळ्यांमध्ये नजर रोखली. त्या क्षणी त्यांच्यामध्ये फक्त शांतता आणि एक अव्यक्त ओढ जाणवत होती. एकताचे हात आरवच्या रुंद छातीवर थांबले. आरवने तिच्या ओठांवर हलकं चुंबन घेतलं आणि ती त्या गोड स्पर्शात हरवली. त्याने हळू आवाजात विचारलं, तुला खरंच वाटलं होतं मी तुझा पहिला अनुभव इतक्या सहजतेने तोडेन? त्याचा आवाज इतका प्रेमळ आणि गहिरा होता की एकता फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. त्याने तिच्या चेहऱ्यावरून केसांची एक बट बाजूला केली आणि तिच्या डोळ्यात नजर रोखली. त्या नजरेत प्रेम, ओढ आणि एक वेगळीच मिठास होती. एकताने डोळे मिटले आणि त्या क्षणी दोघांमधलं अंतर जणू विरघळून गेलं. फक्त भावना उरल्या, शब्द नव्हते. फक्त स्पंदनं होती जी एकाच तालात धडकत होती. सकाळच्या सूर्याने नव्या प्रेमिकांचं स्वागत आपल्या सोनसळी किरणांनी केलं. त्या किरणांनी काळ्या पापण्यांना स्पर्श केला आणि निळ्या डोळ्यात प्रकाश पडताच ते अधिकच चमकू लागले. आरव उठला आणि पाहिलं तर 7 वाजले होते. त्याच्यासाठी ही उठायची वेळ नव्हती, कारण तो नेहमी उशिरा उठणारा होता, तर एकता मात्र खूप लवकर उठणारी होती. खरं सांगायचं तर तिचं नावच तिच्या स्वभावाला शोभून जात होतं. आणि मग काल रात्रीच्या सगळ्या आठवणी त्याच्या मनात झरझर उमटू लागल्या. त्याने डोकं वळवलं आणि आपल्या हातात विसावलेल्या त्या परीकडे पाहिलं. एकताने त्याच्या मजबूत स्नायूंना उशी बनवलं होतं. तिचा एक हात त्याच्या उघड्या छातीवर तर दुसरा त्याच्या हाताखाली होता. आरव हलकेच हसला आणि तिच्या चेहऱ्यावर पडलेला केसांचा बट मागे कानामागे सरकवला. तिला पाहताच त्याच्यात हलकीशी ओढ निर्माण झाली, पण त्याने सकाळी पुन्हा जवळीक साधण्याचा विचार मनातून दूर केला. वेडा आहेस तू, त्याने स्वतःलाच हळूच म्हटलं. काल रात्री तिचं शरीर त्याच्याशी जुळवून घेताना थोडं त्रासलं होतं आणि आता तो 3ऱ्या फेऱ्याचा विचार करत होता. त्याने तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं आणि सावकाश तिच्यापासून स्वतःला अलगद सोडलं. ती थोडीशी हल्ली पण जागी झाली नाही आणि आरव बाथरूमकडे गेला. बाहेर आला तेव्हा एकता अजून झोपलेली होती. ब्लँकेट तिच्या कमरेपर्यंत सरकलं होतं आणि तिचे मऊ स्तन तिच्या हाताखालून थोडेसे दिसत होते. आरव पुन्हा पलंगाजवळ गेला. तिच्या गुलाबी स्तनाग्रावर हलके चोट टेकवले. तिचे डोळे थोडेसे फडफडले. त्याने पटकन ब्लँकेट तिच्यावर ओढला आणि खाली नाश्ता आणण्यासाठी गेला, कारण काल रात्री दोघांनीही उत्साहात जेवणच केलं नव्हतं. तो जिन्यावरून खाली आला आणि स्वयंपाकघरात शिरला. त्याने मालतीला आवाज दिला, पण ती कुठेच दिसली नाही. तो मुख्य हॉलकडे वळणार इतक्यात स्वयंपाकघरात प्रवेश करताच त्याला टीना दिसली. टीना? ती इथे काय करत होती? त्याच्या मनात विचार आला. ती तर ईशानसोबत असणार होती ना? आरव, तू एवढ्या लवकर कसा उठलास? आणि मालती काल संध्याकाळी फार्म हाऊसकडे गेली आहे, टीना आश्चर्याने म्हणाली. ते सोड, तू इथे काय करते आहेस? आरवचं हृदय धडधडू लागलं. काय म्हणतोयस? मोठा भाऊ, माझं लग्न पुढच्या आठवड्यात आहे, तोपर्यंत हे घरही माझंच आहे ना? टीना हसली. म्हणजे तू म्हणाली होतीस ना की तू ईशानसोबत असशील? आरव ताणतणावात म्हणाला, कारण तिला तिच्या मैत्रिणीबद्दल काही समजलं तर ती स्वतःच्या भावालाही सोडणार नव्हती. हो होतेच ना, पण आईने काही वस्तू इथून आणायला सांगितल्या आणि बाबा म्हणाले की तू मला फार्म हाऊसवर सोडशील, कारण ईशान लग्नाआधी काही डील्स पूर्ण करण्यात व्यस्त आहे. त्याशिवाय मला एकताला पण आणायचं आहे आस्ताच्या घरून, ती पण आपल्याबरोबर येणार आहे. टीना आपली योजना सांगत राहिली आणि आरव हिवाळ्यातही घामाघूम झाला होता. टीना पुढे म्हणाली, मला कळत नाही, एकता काल रात्री फोन का उचलत नव्हती? कदाचित अखेर तिला कोणी भेटलंच असेल, पण ती माझ्यापासून काही लपवत नाही कधीच. आणि हो, तू बाबांचा फोन का उचलला नव्हतास? आरवने मनात काही शिव्या दिल्या, कारण त्यांनी काल रात्री सर्व कॉल्स दुर्लक्षित केले होते. मी व्यस्त होतो, तो थोड्या गोंधळलेल्या आवाजात म्हणाला. ते मी पाहू शकते, तुझ्या चेहऱ्यावर सगळं लिहिलंय लवर बॉय. टीनाच्या भुवया नाचल्या. आरवने दात घट्ट चावले आणि टीना पुन्हा म्हणाली, बरं, तू फ्रीजमध्ये काय आहे ते पहा आणि मी आईने सांगितलेल्या वस्तू पॅक करते, असं म्हणत ती स्वयंपाकघरातून बाहेर गेली. आरव मनात म्हणाला, देवा, आता या दोघी बेस्ट फ्रेंडची भेट होऊ देऊ नकोस, नाहीतर माझं काम तमाम आहे. तो फ्रीज उघडून काही खाणं काढणार इतक्यात टीनाचा आवाज आला. अरे, केटरर्सची फाईल कुठे आहे? माझ्या रूममध्ये आहे, आरवने दुर्लक्षपूर्वक उत्तर दिलं. ठीक आहे, मी आणते, असं म्हणताच तिचा आवाज ऐकू आला आणि आरव ओरडला.
नाही टीना, थांब. तो लगेच स्वयंपाकघरातून बाहेर धावला आणि जिना चढत आपल्या रूमकडे गेला. रूममध्ये पोचताच त्याने पाहिलं, टीना तोंड उघडून स्तब्ध उभी होती. टीना, मी फाईल आणतो, तू बाकी वस्तू घेऊन ये, आरव घाबरलेला म्हणाला. अरे बावळटा, तू तुझ्या गर्लफ्रेंडला इथे आणलंस? तुला परवानगी नाही आहे असं काही करायला? टीना रागाने ओरडली. ऐक ग कोंबडी, मी 32 वर्षांचा आहे आणि माझे निर्णय मी स्वतः घेतो. आता कृपया माझ्या रूममधून बाहेर जा. आरवने झटकन उत्तर दिलं. थांब, बघ आईला सांगते मी सगळं. आम्ही किंतु माशे शोभ बोलबो. तू आमच्या घरात एखादी अनोळखी मुलगी कशी आणलीस? ती ओरडत म्हणाली. आणि तू माझ्या परवानगीशिवाय माझ्या रूममध्ये येणं केव्हा थांबवणार आहेस? टीना, तुला तुझे लिमिट्स माहीत असायला हवेत. आम्ही आम्हार पर्सनल लाईफचे की कोरचे, त्याचा तुझा काही संबंध नाही. आरव त्रस्त झाला होता. या गोंधळात एकताची झोप मोडली आणि ती हलकीशी हलली. आवाजांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा तिने ओळखीचा आवाज ओळखला तेव्हा तिचं हृदय धडधडू लागलं. तिचे डोळे विस्पारले. तिने ब्लँकेट छातीपर्यंत घट्ट पकडला आणि पलंगावर बसली. तिच्या ओठांवरून शब्द फुटले. थीना. दोघांचे डोके तिच्याकडे वळले. एकता? टीनाचे तोंड उघडच राहिलं आणि आरवने कपडावर हात मारला. एकताने ओठ चावले आणि भावंडांकडे आलटून पालटून पाहिलं. टीना त्रासून सुस्कारा टाकत आरवकडे पाहून म्हणाली. तू हरामखोर, हिला काय केलंस तू? आरव, तू तिच्याशी असा गलिच्छ खेळ खेळायची हिंमत कशी केलीस? मी तिच्याशी काही गलिच्छ केलं नाही. ओके, आरवने दात ओठात धरत उत्तर दिलं. खरंच? तुला वाटतं मी तुझ्यावर विश्वास ठेवेन? किती कमिटमेंट्स केल्या आधी? एकही नाही. प्रेमात पडला कधी? कधीच नाही. किती वेळा तू एखाद्या अनोळखी मुलीबरोबर झोपलास? नेहमीच. टीना त्याच्या भूतकाळावर संतापाने फेकाफेक करत होती. जर सगळं उत्तर तूच देशील तर विचारतेस कशाला? आरव म्हणाला. ऐक आरव, टीना बोट उचलत म्हणाली. तू ऐक माझं. आरव तिच्याकडे चालत गेला. दोघंही माझं ऐका. एकता अचानक ओरडली. तिच्याकडे दोघांनीही पाहिलं आणि ती म्हणाली. टीना, ही त्याची चूक नाही. मीच मागणी केली होती. सुरुवात झाली त्या पबमध्ये जिथे तू मला पाठवलंस. टीनाचे डोळे अरुंद झाले आणि मग ती म्हणाली. ठीक आहे, मग लवकर तुझं सकाळचं स्पष्टीकरण करून टाक. मग मला सगळं नीट स्पष्ट हवं आहे. एकता गंभीर आवाजात म्हणाली. टीना, तू कृपया माझे कपडे माझ्या घरातून आणशील का? मी तुझ्या लग्नासाठी आधीच पॅक केले आहेत, म्हणून तुला कपाट शोधण्याची गरज नाही. खरं सांगायचं तर माझ्या ड्रेसचा झिप फाटलाय. माझा अंडरवेअर 2 भागात जमिनीवर पडलेला आहे आणि ब्राचा हुक पण तुटलाय. टीना काही क्षण त्या दोघांकडे पाहत राहिली आणि मग त्रासून दाराकडे निघाली. दार बंद करताना ती चिडून म्हणाली. मुंबईतल्या शेकडो पब्समध्ये तुला तुझ्या वाढदिवसासाठी टॉक्सिकच निवडायचा होता का? गेट लॉस्ट टीना, आरव हसत म्हणाला आणि दार तिच्या चेहऱ्यावर आपटून घेतलं. आरव तिच्या शेजारी बसला आणि एकता म्हणाली. काळजी करू नको, मी टीनाशी बोलेन. ती समजून घेईल. ती नेहमी माझं ऐकते. तू भाग्यवान आहेस, ती माझं कधीच ऐकत नाही. आणि दोघेही असले. आरवने तिच्या कपाळावर चुंबन दिलं आणि तिच्या चेहऱ्यावर हात ठेवत विचारलं. मी तुला दुखावलं का? तिचं उत्तर आलं एका झटपट चुंबनातून. जर हा निमंत्रण असेल तर मी आनंदाने स्वीकारेन. आरवने मिश्किलपणे म्हटलं. एकता हसली. नाही रे, ते निमंत्रण नाही. आता जा आणि टीनाला आत पाठव, नाहीतर ती घाबरून शर्मिला आंटीला फोन करेल. एका अटीवर. आरव म्हणाला. काय? मी अजून संपवलो नाही एकता. आजपासून आपण एक नवीन नातं सुरू करू. डील? ती आनंदाने म्हणाली. मग हे डील एका किसने सील करूया का? असं म्हणत आरवने तिच्या ओठांवर जोरदार चुंबन दिलं आणि मग खोलीतून बाहेर गेला. काही क्षणांतच टीना धावत आली आणि आरवच्या बेडवर सुटके सापडली. ठीक आहे, आता मला सगळं सांग. एकही तपशील चुकवायचा नाही. एकता हसली आणि काल रात्रीचं सगळं सांगितलं, फक्त जवळकीचा भाग सोडून. तिने आरवचं नवीन नातं सुरू करण्याचं ठरवलं हेही सांगितलं, ज्याने टीनाचा राग थोडा शांत झाला. टीना तिला घट्ट मिठी मारत म्हणाली. जर माझा बावळट भाऊ खरंच गंभीर असेल तर मी सगळ्यात आनंदी आहे. पण जर त्याने तुला धोका दिला तर लक्षात ठेव, मी तुझ्या बाजूनेच उभी राहीन. मला माहीत आहे टीना, म्हणूनच तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, एकता म्हणाली. टीना हसली. मग सांग ना, रसाळ डिटेल्स कधी देणार आहेस? आणि काल रात्री आरवने तुला दिलेले लव बाईट्स दाखवणार नाहीस का? टीना, एकता लाजून म्हणाली. ठीक आहे, मी खाली थांबते. तू तयार झालीस की आपण फार्म हाऊसला निघू. आरव आपल्याला ड्राईव्ह करेल. जर तू त्याला ड्रायव्हर बनवणार असशील तर त्यालाही तयार व्हायला वेळ लागेल. अरे वा, आता त्याच्याबद्दल काळजी वाटायला लागली का? टीना कमरेवर हात ठेवत भुव्या हलवून म्हणाली. एकता लाल झाली. तेवढ्यात आरवने दरवाजा ठोठावला. त्या मूर्ख मुलींच्या गप्पा संपल्या का?
मी आत येऊ का? टीना शिट्टी वाजवत म्हणाली. हो आत ये, तुलाही तयार व्हायचं आहे. आरवने एकताकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. हे काय चाललंय? एकता हसली. आपण आज फार्म हाऊसला निघतोय. आपण? वधूचा आदेश. एकता खांदे उडवत म्हणाली. मी टीनाच्या खोलीत कपडे बदलेन. आणि तिने बेडशीट घट्ट गुंडाळून सुटकेस घेत बाहेर गेली. थोड्या वेळाने ती हलक्या जांभळ्या रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या जीन्समध्ये खाली आली. घराबाहेर येताच तिने पाहिलं टीना आणि आरव कारजवळ उभे राहून वाद घालत होते. काकू काका तुमच्यासोबत कसे राहतात हेच मला आश्चर्य वाटतं, ती म्हणाली. अरे आधी कधी आमचं भांडण पाहिलं नाहीस का? टीना म्हणाली. पाहिलंय, पण दिवसेंदिवस सहन करायच्या पलीकडे जाते, एकता हसत म्हणाली. लोकांना पण असंच वाटतं जेव्हा तुम्ही दोघं नेहमी भांडायचात, टीना खट्याळपणे म्हणाली. बाबांनी तिचं लग्न ठरवल्यापासून ही म्हातारी बाईसारखी वागते, आरवने चिडवत म्हणत कारमध्ये प्रवेश केला. अरे मूर्ख, टीना त्याच्यावर ओरडली. एकताने तिला मागच्या सीटवर ढकललं आणि तिच्या शेजारी बसली. काय आहे हे? मी काय ड्रायव्हर आहे का? कोणीतरी पुढे येऊन बसणार आहे का? माझं काम आहे, मीच ठरवतो, आरवने चिडून उत्तर दिलं. टीना हसली आणि म्हणाली. इथे आदेश मी देते, लक्षात ठेव. बाबा म्हणाले आहेत ना, मी सासरी जाण्यापर्यंत सगळ्यांनी माझं ऐकायचं. तुमचं म्हणणं म्हणजे माझा हुकूम महाराणी, आरवने डोळे बारीक करत गाडी सुरू केली. टीनाने जीप बाहेर काढली आणि एकताकडे वळत म्हणाली. आता सांग, काल रात्रीचे रसाळ डिटेल्स जे तू लपवलेस. टीना, एकता तिच्याकडे बघत म्हणाली. टीना, मी कधी तुझ्या सेक्स लाईफबद्दल विचारलं आहे का? आरवने एकताचं समर्थन केलं. ऐक बावळटा, मी तुझ्याशी बोलत नाही आहे. मी माझ्या बेस्ट फ्रेंडशी तिच्या अनुभवाबद्दल बोलते आणि तू मध्ये पडणार नाहीस. कोंबडी मध्ये पडणारच, कारण त्या अनुभवात मीही आहे. आणि तू माझं अस्तित्व नजरेआड केल्यासारखं वागणं थांबव. तो विषय बंद कर. तू ड्रायव्हिंगवर लक्ष दे. आणि ऐक, तुला एक चेतावणी आहे. जर तू तिला दुखवलंस तर मी तुला ठार मारीन, टीना शांत आवाजात म्हणाली. मला खात्री आहे तू तसं करू शकतेस, आरवने मिश्किल असत उत्तर दिलं. अर्थात, माझ्यासाठी एकता पहिली आहे, टीना म्हणाली. आरवने असून तिला मधले बोट दाखवले. टीनाने शिवी दिली आणि एकताने खिडकीकडे पाहिलं. तिने कारचा काच उघडला आणि थंड हिवाळ्यातील वारा तिच्या चेहऱ्यावर फिरू लागला. तिने टीनाकडे पाहिलं, जी आता झोपण्यासाठी स्वतःला आरामदायक बनवत होती. आरवच्या नजरेतून मागच्या आरशात तिच्याशी नजरानजर झाली आणि त्याने डोळा मारला. ती हलकीशी हसली आणि विचारांच्या गर्तेत गेली. तिला आठवलं ते भयंकर प्रसंग जेव्हा टीनाने खरंच तिच्या बाजूने उभं राहून स्वतःच्या भावाविरुद्ध बंड केलं होतं. त्यावेळी एकता 10 वर्षांची आणि आरव 16 वर्षांचा होता. तो आणि त्याचे मित्र स्कायहॉक मेन्शनच्या हॉलमध्ये तलवारबाजीचा सराव करत होते. टीना त्यांना बघत होती. एकता तिची पहिली गोष्ट पूर्ण करून ती टीनाला वाचून दाखवायला आली होती. तेव्हा तिचा आरवबद्दलचा राग शिखरावर होता. ती दारात उभी होती आणि पाहते तर काय, आरव तिच्याकडे धावत येतोय आणि सौरभ त्याच्या मागे. आरव, धावणं थांबव, यावेळी मी तुला हरवेन. सौरभने वेग वाढवला आणि आरवच्या पाठीवर उडी मारली. आरवचा तलवारीवरचा ताबा सुटला आणि तलवार हवेतून उडत एकताकडे आली. ती मागे सरकण्याआधीच तलवारीच्या धारदार टोकाने तिच्या पोटावर खोल जखम केली आणि ती जमिनीवर पडली. एकता वेदनेने किंचाळली. आरव धावत तिच्याजवळ आला आणि आपला शर्ट काढून तिच्या पोटाभोवती बांधला. तिला फक्त रक्त दिसत होतं आणि टीना धावत आली. ती आरववर ओरडू लागली. हे कसं केलंस तू? तू जबाबदार नाहीस का? काही झालं तर मी तुला कधीच माफ करणार नाही. पहिल्यांदाच एकताने आरवला घाबरलेला पाहिलं होतं. एकता वेदनेतून आरवला शिव्या देत होती आणि रडत होती. टीना पण तिच्यासोबत रडत होती. सगळे मोठे धावत आले. आरवला 100 वेळा ओरडलं गेलं, पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. तिने पाहिलं होतं, टीना त्याला चापट मारणार होती, पण मालतीने तिला अडवलं आणि तेवढ्यात एकता बेशुद्ध झाली. जेव्हा एकताला शुद्ध आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती आणि टीना तिच्या पलंगावर बसलेली होती. तिने घरी जायचं किंवा पाणी प्यायचं नाकारलं होतं, जोपर्यंत एकता डोळे उघडत नाही. ती एकताला घट्ट मिठी मारून रडली आणि अश्रूंमधून म्हणाली, काळजी करू नकोस. मी आरवला तुझ्यासाठी अनेकदा चापट मारली आहे. मी त्याला कधी माफ करणार नाही. मला ठाऊक आहे, तो थांबवू शकला असता, पण द्वेषामुळे थांबवलं नाही. आतापासून एकता, मी तुझ्या सर्व खोड्यांमध्ये तुझी साथ देईन. मैत्री आधी. त्या दिवशी एकताला कळालं, काही झालं तरी ही मैत्रीण तिच्यासाठी नेहमी उभी राहील. गाडी अचानक थांबली आणि एकता वास्तवात परतली. तो एक साधा अपघात होता, पण तिने तो जाणीवपूर्वक केलेला समजला होता. त्याची स्वतःची बहीणसुद्धा असं मानत होती, पण एकताला आतून माहीत होतं की तो अपघात होता. तरीही तिने कधी त्यावर विश्वास ठेवला नाही.
तिच्यासाठी आरव म्हणजे सैतान होता, पण तोच सैतान त्या दिवशी तिचा तारणहार ठरला होता. जर त्याने त्यावेळी शर्ट बांधून रक्त थांबवलं नसतं तर ती आज जिवंतच राहिली नसती. त्या झोपलेल्या राणीला उठव ना, आपण पोहोचलोय. आरवचा आवाज तिच्या कानात आला. एकताने हळूच टीनाला हलवलं आणि ती झटकन उठली. काय? त्या बावळटाने इतक्या वेगात गाडी चालवली? एकताने घड्याळ पाहिलं. फक्त 2 तासात ते पोहोचले होते. हा स्पीड मॅनिॲक कधीच कायदेशीर वेगात गाडी चालवायला शिकणार नाही. स्कायहॉक लँड फार्म हाऊस मुंबईच्या बाहेरच्या भागात होतं. प्रवेशद्वाराजवळच्या प्रचंड लोखंडी गेटसमोर 2 सुरक्षारक्षक उभे होते. आरवची कार लॉनच्या मध्यभागी असलेल्या मोठ्या फाउंटनला अर्धवर्तुळाकार फिरत आली आणि 2 मजली संगमरवरी घरासमोर थांबली. ते कारमधून उतरले तेव्हा टीना जांभई देत होती. आरवने तिला नाराजीने पाहिलं. एकता हसली आणि घरातून उत्साहात बाहेर येणाऱ्या नातलगांच्या आवाजांकडे कान दिले. एकता मनात म्हणाली, शेवटी सुरुवात झाली या देशी बिग फॅट लग्नाची. शेजारी नानी टीनाची लहानपणापासूनची सखी असल्याने एकता तिच्या सगळ्या नातलगांना ओळखत होती. तिला हेही माहीत होतं की तिच्या घरासारखंच दत्ता कुटुंबही खूप मोठं आहे आणि टीनाच्या लग्नाचं आमंत्रण ज्याला मिळालं नाही असा एकही माणूस नव्हता. म्हणूनच एकता पण टीनाबरोबर सगळ्या विधींमध्ये सामील झाली. पायाला हात लावणे, आशीर्वाद घेणे, काही यशस्वी आयुष्यासाठी आणि पालकांचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आणि बहुतेक लग्न लवकर व्हावं म्हणून. पण यावेळेस टीनाला फक्त आशीर्वादच नाही तर काकूंनी डोळ्यात पाणी आणून दिलेली माया देखील मिळाली. अगं माझी टीना, किती गोड दिसतेस. अजून कालच तर तू जन्मलीस असं वाटतंय. अगं तेव्हा चालायला शिकली होतीस आणि आता 7 फेऱ्यांसाठी तयार झालीस. क्यूट डॉल होतीस, आता तर हॉट बार्बी झालीस. आपली राजकन्या आता राणी होणार. आणि असे कितीतरी शब्द. एकता खळखळून हसायला लागली, पण स्वतःला आवरलं, कारण टीना मात्र सतत हसत आणि मान हलवत प्रत्येक वाक्य ऐकत होती. आरव कुठे आहे? आत्ताच तर इथे होता ना? एका काकूंनी विचारलं. एकताने पाहिलं. टीनाकडे सगळ्यांचं लक्ष जाताच आरव बऱ्याच आधी गायब झाला होता. सगळे नातलग त्यांना घरात घेऊन गेले तेव्हा टीना हळू आवाजात एकताला म्हणाली, मी शपथ घेते आरवला सोडणार नाही. माझ्या सगळ्या नातलगांचं ओझा आम्हाला एकट्यांना सहन करायला लावून स्वतः गायब झाला. एकता हसली आणि आजूबाजूला पाहू लागली. ती या ठिकाणी अनेकदा आली होती, पण तरीही तिला इथलं सौंदर्य नेहमी नव्यानं वाटायचं. पांढऱ्या संगमरवरी स्तंभांनी बंगल्याला राजवाड्यासारखं रूप दिलं होतं. आत शिरल्यावर सोनेरी फरशीवर झुंबरांचं प्रतिबिंब हलकं दिसत होतं. हॉलच्या दोन्ही बाजूंनी वर जाणाऱ्या जिन्यांनी दुसऱ्या मजल्याकडे वाट केली होती, जिथे वधूच्या कुटुंबियांसाठी आणि मित्रांसाठी खोल्या होत्या. मध्ययुगीन भारताच्या चित्रांनी भिंती सजवल्या होत्या. 4 मोठ्या दरवाजांपैकी डावीकडचा एक दरवाजा नोकरांच्या भागाकडे जात होता. त्याच्या शेजारील दरवाजा मोठ्या बॉलरूमकडे उघडत होता. त्याच्या पुढचा दरवाजा मागच्या अंगणात जात होता, जिथे लग्न होणार होतं, आणि उजव्या बाजूचा दरवाजा डायनिंग रूम आणि बसण्याच्या खोलीकडे नेत होता. एकताने पाहिलं. तिची आई शर्मिला काकूंसोबत मोठ्या डायनिंग टेबलाजवळ बसली होती. ती धावत जाऊन दोघींना मिठी मारते आणि टीना मात्र अजूनही आपल्या काकू आणि चुलत बहिणींच्या वेढ्यात अडकलेली होती. शेवटी तिच्या आईच्या हस्तक्षेपामुळे एकता आणि टीना त्या अतिउत्साही लोकांपासून मुक्त झाल्या आणि वर त्यांच्या खोल्यांकडे गेल्या. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हे दोन्ही भाग कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. दोघांची प्रेम कहाणी पाहायची असेल तर पुढचे भाग येतच आहेत. धन्यवाद.